त्याच्यात मध्यभागी इथं येतं, परत इथं पेन टेकवायचं आहे. त्या मध्यभागापर्यंत आपण ती रेषा न्यायची आहे. इथपर्यंत पण आणायची नाही, ह्याच्या वर पण न्यायची नाही. ही रेषा आहे तिरकी आहे, सरळ उभी रेषा आहे. च्या डोक्यावर रेष मारायची नाही. आता काढले म्हणजे हा फक्त काढच त्याला येणार. आता इथं काढा देत असताना समान अंतर राहिलं पाहिजे, बरं काय? हे ह्या सूचना सांगितलेल्या आहेत, प्रत्येक वेळा सांगितलेले आहे. तिकडे लिहून मग हा दंड काढतोय आपण. वरच्या रेषेला समांतर तिरकी आणायची, खाली वर दाबायची, पुन्हा खाली घ्यायची, इथं काढायची. हा ह्याच्या पुढे जास्त ह्याच्या बघा इकडे पाठीमागे गेलेला नाही, ह्या भाग पुढे गेलेला, हा भाग इकडे गेलेला नाही. ह्या देठावर हा रफा लिहायला पाहिजे. पेन टेकवायचं आहे रेषेला, खाली टिकून असं काढायचं नाही, रेषेला टेकवायचं पेन. पण आपण इथं टेकवतोय, इकडे घेतोय इकडे घेतोय, पण नाही, उला रेषेवर टेकवायचं आहे पेन इथं. आता तसं असारखंच ह्याच्या सेंटरला इथं भाग येतोय, तर सारखीची रेषेवर न्यायची. दीर्घ ऊचा भाग कुठपर्यंत गेला बघा, हे इथपर्यंत वरची रेषा यायला पाहिजे. सरळ रेषा बनायची. निम्मा भाग, आता ह्याचे 4 भाग बघायला सांगितलं नाही, ह्याच्या निम्मा भाग इथे येतो. निम्मा भागापर्यंत रेषा आली की सरळ तिरकी रेषा घ्यायची, नकळत भाग द्यायचा. ह्या रेषे एवढीच इकडे रेषा घ्यायची बघा, तेवढीच आहे, आणि ती रेषा इकडे वळवायची. पेन उचलायला लागत नाही. ए नंतर ए आहे का? ए ना? आता काय आहे ना, बरोबर आहे का? सगळ्या निम्म्या भागापर्यंत तिरकी रेषा, जरासा भाग, तेवढीच रेषा, तिरकी रेषा. आता ह्याच्यावरचा मात्रा देत असताना ह्या रेषेवर मात्रा यायला पाहिजे. आता काय पुढं ओ आता वरचा मात्रा देताना ह्या कान्यावरच मात्रा यायला पाहिजे. ह्या याच्यावर घेऊन उपयोगाचं नाही, चूक आहे. आता ह्याच्या इथून मध्ये दिला ह्याच्या आओ ना. दोन्ही मात्रे या ह्याच्यावर कान्यावर यायला पाहिजे.
इथं आणि इथं. लक्ष आहे ना सगळ्यांचं? क पासून सुरुवात. खिडकी म्हणते क पासून सुरुवात करू. लक्ष द्या का? हा बस राहू दे, बस पण लक्ष दे. मी हे तर सांगितलं नाही तुम्हाला. आता ही एक रेषा आहे आणि ही रेषा आहे. तर ह्याचं बघा, हा सेंटर झाला, निम्मा भाग झाला इथं. हा भाग निम्मा, हा भाग निम्मा. आता ह्याचं दोन भाग म्हणजे 1 2 3 आणि 4 असे एक मनात आपल्या काय करायचं, भाग त्याचं एक मानायचं, कल्पना करायची. बाबा इथं 4 भाग होते. म्हणजे इथं मी सांगितलं नाही तुम्हाला. आता कट पहिला भाग इथं आहे, तर पहिल्या भागाजवळच पेन टेकवायचं आहे. क काढायचं आपल्याला. बघा क काढताना सुद्धा डायरेक्ट आपण असं गोल काढायला नाही. हा गोल पूर्ण गोल नाही, असा नाही. तर काय आहे, ही रेषा. या रेषेला काढायचं पहिल्यांदा हा पेन इथं टेकवला पहिल्या भागावर. तो पहिला वर न्यायचा आहे रेषा, पुन्हा तिरकी आणायची आहे, पुन्हा खाली इकडे उजवीकडे तिरकी, डावीकडे तिरकी, ही उजवीकडे तिरकी आणि पुन्हा वर दाबायची. हा गोल बरोबर आहे का? बरोबर गोल आकार आहे का ह्याचा? ह्या कचा नाही, ह्याचा गोल आहे बरोबर, पण ह्याचा आहे का? नाही. आणि मग ही रेषा उभी वाढायची आहे. बघा आता इथं काढून दाखवतो. बघा इथं पेन टेकवला, वर दाबलाय पेन. बघा वर दाबायचा, डावीकडे घ्यायचा, पुन्हा उजवीकडे घ्यायचा, पुन्हा वर दाबायचा. तर उभी रेषा. ह्याच्यामध्ये पेन टेकवायचा. ही जेवढी भाग आहे तेवढाच इथं ठेवायचा आहे वर जागा. क कुठपर्यंत आहे तिथपर्यंत क. हा दिसतंय का तुला तिकडं? तसं खाली बस. दिसतंय का? हा काय दिसते? असं मी उभा राहिला दिसतंय ख? मग काय दिसते? बस ना खाली ये. तिकडं पौर्णिमा दिसतंय का? हा ख. आता ख सुद्धा काढत असताना आपण बघा इथं ऊ काढलंय होय की नाही? ऊची जी रेषा ते खाली, रेषेच्या खाली पेन टेकवलाय का? पुन्हा टेकवलाय का? नाही, रेषेलाच पेन टेकवायचं. बघा इथं पेन टेकवायचा, खाली पेन टेकवायचा, रेषेलाच पेन टेकवायचा. उचलायचा पेन उचलायचा, परत पेन इथं वर टेकवायचा. खाली जागा राहिली पाहिजे, इथं थोडी जागा राहिली पाहिजे. तशीच लंब वर्तुळ आकृती गाठ घ्यायची तिची, सरळ रेषा बनायची. ख ग रेषेलाच पेन टेकवायचा आहे. ऊ काढलायच आपण. इथं पाक दिलाय, इथं पाक दिलाय, त्याच्या सेंटरला ही गाठ आणून चिकटवायची. तुम्ही काय कसं करताय माहितीये का? ग काढताना बघा बरोबर काढताय, पण ही इथं चिकटवताय, किंवा असं काढून पुन्हा ही इथं आणून टिकवताय. इथं टेकवायची नाही किंवा इथं चिकटायची नाही, ती बरोबर ह्याच्या बरोबर सेंटरला चिकटली पाहिजे. ही रेषा देताना सुद्धा काही जण अशी रेषा देते त्याला घासून. बरेच आहेत बघा, आता आज काल काढायला सांगितलेले बऱ्याच मुलांनी अशा रेषा दिल्या. तर ह्याला अंतर सोडायचं आहे तिथे. ग सुद्धा काढताना रेषेलाच पेन टेकवायचं आहे. जसं ऊ उजव्या बाजूला घेतलंय, घ काढता सुद्धा घ ची बाजू डाव्या बाजूला त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे हे बघा, हे जर असं आलं ऊ, तर घ च हे असं येतंय बरोबर, त्याच्या विरुद्ध. बघा पेन उचलायचा, परत पेन टेकवायचा, खाली जागा राहिली पाहिजे थोडीशी. उभी रेषा. घ च वरच्या रेषेला दुसऱ्या भागावरून पेन उचलायचा. वरत लक्ष नाही, पेन उचलायचा नाही. बघा ही रेषा मारली, असाच पेन इथं. आता ह्याचा निम्मा भाग इथं येतोय होय की नाही? सरळ रेषा मारली की पेन न उचलता त्यातनंच रेषेतनंच पेन मागानाच्या निम्म्या भागातनं मागासारखीच खाली जागा राहिली पाहिजे. जशी घ ला, ख ला जागा राहिली, च ला जागा राहिली पाहिजे. उभी रेष. आता च कुठपर्यंत आलंय
तिथपर्यंत या वरची रेष पाहिजे. नियमाप्रमाणे ह्या कानाची दांडी जी आहे, काना म्हणतोय आपण याला, ह्या रेषेच्या इकडं थोडी रेषा वरची गेलीच पाहिजे, शुरू रेषा या इकडं, या कान्याच्या रेषेच्या इकडं. आता च कुठपर्यंत आली तिथपर्यंत इकडं वरची रेषा मारली बघा, आहे काय, च छ. आता घ काढलंय तसंच छ काढायचंय आपल्याला, घ सारखंच, फक्त आता खाली जागा राखून ही गाठ लंबवर्तुळाकृती द्यायची, इथं त्याचा देठ काढायचा, दंश म्हणतोय आपण त्याला. छ ज काढायचंय, आता च काढलंय की नाही तशीच रेष वाढायची, पण पेन उचलायचा आहे. आता इथं पेन उचलायला लागतोय बघा, बघा च ला पेन उचलला का नाही, ज ला मात्र पेन उचलायला लागतोय का बघा, वरच्या रेषेला समांतर पेन उचलायचा, जिथं टेकवलं होतं तिथं परत टेकवायचा आणि निम्म्या भागात जिथं निम्मा भाग येतोय त्या निम्म्या भागात जायचं, तिथनच पुन्हा खाली जागा राखून वर रेषा द्यायची, सरळ उभी रेषा. ज कुठपर्यंत आहे तिथपर्यंत वरची रेषा. कसं झालं, झ ई काढलंय आपण, होय की नाही. आता झ काढायचा आहे, हा दंड, ही रेषा जशी अ ला तिरकी रेषा मारतोय आपण तशीच त्या झ ची सुद्धा रेषा तिरकी मारायची. झ ट काढायचंय बघा. आता कट काढलं तर की नाही आपण, शेम तसा आहे बघा, सरळ हा दंड वरच्या रेषेला समांतर, समांतर रेषा मारल्यानंतर ही पुन्हा डावीकडे तिरकी आली या निम्म्या भागात, त्याच्या पुढे उजवीकडे तिरकी, खाली जागा राखून इथपर्यंत थांबवायचे. ही इथपर्यंत रेषा आणते बघा, ट काढ पुन्हा पुन्हा ट दिलं काढून त्यांनी इथपर्यंत रेषा आणते. इथपर्यंत आणायची गरज आहे का त्याची, काय नाही, ही रेषा इथपर्यंत यायला पाहिजे. ट काढले, ठ सुद्धा आपल्याला येतोय, ही रेषा फक्त इथं चिकटवायची आहे बघा. टेकवत असताना इथं त्याचा कोना दिसला पाहिजे, कोना राहिला पाहिजे बघा. आपण ठ काढतो की काही वेळेला चुकतंय आपलं, काय होतंय आपलं, आपण इथं नेतोय बघा. तर असं न नेता इथं आणायचा, म्हणजे हा जो कोना राहतोय तो कोना इथं राहिला पाहिजे. ठ ड काढायचंय बघा, आपण ई काढलंय, झ काढलंय. ड ढ काढायचा आहे, ठ काढलंय, त्याला फक्त जशी छ ची लंबवर्तुळाकृती आपण गाठ देतोय, इथं छ ला दिलेली आहे गाठ बघा, इथं ग ला दिलेली आहे, ख ला दिलेली आहे, तशीच उभी लंबवर्तुळा बरोबर गोल करायची नाही. ध न काढायचं आता, बांधलं, होय की नाही. तर न काढताना बघा सरळ रेषा मारली की निम्म्या भागाच्या पर्यंत रेषा येते, त्याच्या खाली येते चौथ्या भागाकडे, ही तिरकी रेषा घ्यायची. पुन्हा ही आपल्याला आहे अशी वर दाबू शकतोय किंवा ही सरळ रेषा ह्याला मिळवू शकतोय. पुन्हा सरळ त्याला समांतर, ह्या रेषेला समांतर रेषा यायला पाहिजे. इथं कमी, इथं जास्त किंवा इथं जास्त खाली कमी असं करायचं नाही. न झालं तर काढायचं आहे. च ची रेषा काढली होती, ज ची रेषा काढली होती, तशी तशी रेषा मारून घ्यायची. त ची पेन उचलायचा ज सारखा, परत त्या टोकावर पेन ठेवायचा, पेन इकडं आणायचा, कोणीकडं उजव्या बाजूला आपला झुकता पेन यायला पाहिजे. सरळ काढायला नाही, म्हणजे कसं सरळ काढता तुम्ही, ही रेषा मारली असं काढता बघा, हे नको. मग तुम्ही म्हणशील असं काढून कोण असं आणतो, मग ही ह्यात मिळते. तर ही रेषा बघा, पुढची रेषा मारल्यानंतर एवढी जागा तिथे शिल्लक राहिली पाहिजे. थ काढायचं आहे. आता बघा ख काढले, थ काढत असताना आपल्याला काय करायला पाहिजे, थ असा अक्षर ते डोक्यावर रेष नाही,
मग जी शिरोरेषा जी आहे त्या शिरोरेषा ती शिरोरेषा त्या थच्या गाठीच्या बरोबर मध्ये यायला पाहिजे. बघा पेन टेकवायचं आहे खाली, रेषेच्या खाली पेन उचलायचं, थच्या डोक्यावर रेषा मारायची नाही. द काढायचा आहे. आता मला ट काढलंय, ठ काढलंय बघा, प्लास्टिक खुर्ची आणली बघा, वरच्या रेषेला समांतर डावीकडं उजवीकडं इकडे घ्यायची रेषा. ध काढायचा आहे. आता ध काढताना बघा घ काढलंय आपण. आता ह्याला फक्त काय असतंय, इथं गाठ असते. आता ध पण असा असणार, त्याच्या पण डोक्यावर रेष येत नाही, धच्या पण डोक्यावर रेष येत नाही. आता बघा इथं कशी ही शिरोरेषा आहे थच्या बरोबर मध्ये आल्या होय की नाही, तशी स्वराज लक्ष दे, पेन उचलायचंय. आता घ ची प्रक्रिया कशी पूर्ण केली आपण बघा, तसंच पेन टेकवायचा. धच्या डोक्यावर रेष मारायची नाही. आता न इथं गाठ घ्यायची सुरुवातीलाच, वरच्या रेषेच्या समांतर रेषा मारायची. न प काढायचा आहे. बाण न काढलंय आपण आहे ना, बघा तिरकी रेषा घ्यायची, सरळ वर दाबायची. मग काय सांगितले तसं ही वर करून दाबू शकताय किंवा ह्याला समांतर खाली रेषा ओढू शकता. हे झालं प. आता फ काय, फक्त इकडं त्याला एक बघा फ. कुठपर्यंत आले, तिथपर्यंत. जसं क आलंय तिथपर्यंत रेषा मारली. ब काढायचा आहे. क चा एक भाग काढलाय, सेम तसाच आपल्याला इथं पेन टेकवला. पहिल्या भागावर वर दाबायचा, डावीकडं उजवीकडं परत वर. ही रेषा बरोबर इथनं मारायची आहे. इथं भाग आहे, इथं भाग आहे, त्याच्या सेंटर बरोबर रेषा इथं यायला पाहिजे. ब भ काढायचा आहे. भ सुद्धा अक्षर आहे बघा, त्याच्यावर डोक्यावर रेष नाही, तिची सुद्धा गाठ ही शिरोरेषा आहे बघा. ही बघा वरच्या रेषेला समांतर गेली पाहिजे. आणि ही शिरोरेषा आहे बघा, ही आहे का बरोबर भच्या बरोबर गाठीच आहे. इथं धच्या आहे, इथं धच्या आहे. भ मग काढायचं. आता इथं फक्त गाठ येणार नाही, सरळ आहे तसं भ सारखंच. य काढायचं आहे. आता बघा अक्षर कुठलं कुठलं काढलंय. य काढण्यासाठी आपल्याला ख काढले, ख काढले का. हा आता य काढत असताना पेन रेषेलाच टेकवायचं आहे. रेषेला पेन आहे खाली, असं य काढायचं नाही. हे बघा इथं पेन टेकवणार, असं नाही टेकवायचं. ह्या बरोबर रेषेला पेन टेकवायचं आहे बघा. य पेन उचलायचं. र काढायचा आहे. उची रेषा काढली आपण, रस्व उ दीर्घ उ बघा. पेन रेषेला टेकवायचा, उचलायचा, वर पेन टेकवायचा आहे. तिरकी रेषा इकडे येऊ द्यायची, तलवारीच्या पानासारखी यायला पाहिजे रेषा. तिरकी सरळ रेषा अशी मारायची नाही. अशी रेषा सरळ नाही, ही तिरकी आहे, अशी आहे का. र ल काढायचं बघा. सुरुवातीला मधल्या पहिल्या भागावर पेन टेकवला की तिरकी रेषा काढायची आहे अशी. ही सरळ रेषा अशी नाही, अशी आहे का. तिरकी रेषा काढायची. ह्याचा सेंटर इथे येतो, इथं आहे का मध्य. आता ह्याच्यातून वर जागा राखली पाहिजे आपण. जशी आपण इथं ब ला सोडतोय तिथं क ला सोडली या, कसं काय तशी इथं पेन टेकवायचा, वर जागा राहू द्यायची आणि
त सारखी तिरकी रेषा आणायची, सरळ उभी रेषा. ल व काढायचंय, ब काढलंय, क चा एक भाग काढलाय, वर रेषा तिरकी, डावीकडं उजवीकडं पुन्हा वर उभी रेषा, व शामृक्ष काढायचं आहे बघा. श सुद्धा अक्षर आहे भ सारखं, थ सारखं, ध सारखं, त्याच्या पण डोक्यावर रेष नाही. जी शिरोरेषा आहे त्या गाठीमध्ये बरोबर यायला पाहिजे. इथं असं केलं चालतंय, गाठ दिली चालतंय, ही रेषा सरळ खाली वाढायची तिरकी. श षटकोन श काढायचा आहे. प काढलंय की नाही आपण, प काढलंय, न काढलंय बघा, तसंच काढायचे तिरकी, सरळ वर, दोन्ही बाजूला वर दाबता येते, खाली वळता येते. आता ही रेषा जी आहे मधली श ची, ती रेषा देत असताना पहिला पेन टेकवलेला तो कोपरा आणि इथं मिळवलेला तो कोपरा, त्या दोन्ही कोपऱ्यात ही रेष जोडायची. अशी इकडे तिरकी नाही बघा. इकडे तुम्ही अशी काय वेळा अशी देताय, अशी द्यायची नाही, काही वेळेला अशी देताय, नाही की नाही, अशी नाही द्यायची, तिरकी रेषा आणायची. श आता कमी पडलेली रेषा. सवय स बघा. आता र काढले की नाही आपण, सेम तसं बघा. पेन रेषेला टेकवायचं आहे, तिरकी रेषा, हा बोला ना, हॅलो. परत इथं बाक दिलाय बघा, इथं बाक दिला, इथं रेषा मिळवली. आता त्याच्या सेंटरला इथं तिरकी रेषा असारखी, परत सरळ उभी रेषा, हे झालं स. ह काढायचे बघा, सरळ उभी रेषा, दंड काढायचा, वरच्या रेषेला समांतर इथं आणून पेन उचलायचा. आता ही सरळ रेषा ओढली तर ही इथं येणार का, इकडे जाणार? ही सरळ खाली रेषा ओढली तर इकडे येणार का? सरळ इथं येणार, इथं येणार, हे इथं येणार, बरोबर. आता इथं अंदाज घ्यायचा, अंदाजानं सगळं हे इथनं इथपर्यंत म्हटलं तर ह्याचा सेंटर इथे येते. इथं उचललाय पेन, खाली येईल, इथं येणार आहे रेषा, तर तिथं पेन टेकवायचा, वर जागा सोडून इकडे खाली रेषा तिरकी घ्यायची. हो ल दोन्ही गोल समान नाही बघा, असं गोल नाही ते, आणि मग असं नाही. हा पेन कुठे टेकलाय बघा, ह्या रेषेला इथं आलाय, ह्या रेषेला इथं मिळालाय. हा एवढा जागा शिल्लक राहतोय आपला, असं होत नाही. इथं असं नाही होत. ही रेषा इथे मिळाल्या, ही रेषा इथे मिळाल्या, म्हणजे हे असा गोल होत नाही. इथं दंड दिले. क्ष क्ष सुद्धा अक्षर आहे, त्याच्या सुद्धा डोक्यावर रेषे नाही. ती शिरोरेषा त्या गाठीमध्ये यायला पाहिजे बघा. इथं गाठ घ्यायची, ही रेषा इकडे आणायची. इथं तिरकी रेषा अ ला दिल्या, झ ला दिल्या, स ला दिल्या, तिरकीच रेषा आहे. क्ष डोक्यावर रेष मारायची नाही. आणि ज्ञ ज काढलंय आपण, ज सारखी रेषा काढायची, पेन उचलायचा, पेन परत इथं टेकवायचा, सरळ उभी.
न कुठपर्यंत आहे तिथपर्यंत वरची रेषा. आता 1 ते 9 अंक पण घेऊया. म्हणजे काय होईल त्याचा भाग असं होतो सगळा. लक्ष द्यायचं. आता 1 0 पहिला काढूया. 0 काढताना असं घ्यायचं. 1 पेन इथं खाली टेकवायचा. बघा इथं लय गाठ करीत बसायचं नाही. 1 असं नाही करायचं. असं केलं की ते चुकतंय. हा असं बऱ्याच होतं बघा. असं होतं चुकतंय. 1 2 ला 2 3 ला तसंच 2 सारखं पेन उचलायचा सारखं काढतोय आपण. 3 4 5 घ सारखंच आहे बघा. 6 7 8 आणि 9 इथं 0 आहे. हा आता लक्षात आलं. आता काढायचं हे लावून दे. एकदा फक्त आता म्हणजे फास्ट म्हणजे आता 5 वाजेपर्यंत एकदा काढून घ्यायचं आणि पुन्हा घरात करायचं.